नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील पाठामध्ये आपण उष्णतोपचारचे प्रकार, प्रीहीटिंग, पोस्टहीटिंग, त्याचा उपयोग, त्याचा उद्देश हे आपण सर्व बघितलेलं आहे. आज आपल्याला सबमर्ज्ड आर्क वेल्डिंग हा लेसन बघायचा आहे. सबमर्ज्ड आर्क वेल्डिंग हे पूर्णपणे स्वयंचलित किंवा अर्ध स्वयंचलित, ॲटो किंवा अर्ध स्वयंचलित, सेमी ॲटो, या दोन पद्धतीमध्ये केलं जातं. म्हणजेच काय, याचं जे वेल्डिंग आहे हे वेल्डिंग पूर्णपणे यंत्राच्या साहाय्यानं केलं जातं किंवा थोडं मॅन्युअली आणि थोडं मशीनच्या साहाय्यानं याला आपण सेमी किंवा अर्ध स्वयंचलित असं म्हणतो. सेमी ॲटो वेल्डिंग असं आपण म्हणतो. सबमर्ज आर्क वेल्डिंग हे जास्त थिकनेसच्या प्लेटसाठी उपयोगात आणलं जातं. हे जे वेल्डिंग आहे, हे वेल्डिंगची क्रिया ही झाकलेल्या फ्लक्सच्या आवरणाखाली केली जाते. मोल्टन पूल हा किंवा तुमचा जो इलेक्ट्रोड वितळतो जॉबच्या सानिध्यात, हा वितळणारा इलेक्ट्रोड किंवा तयार होणारा मोल्टन पूल हा फ्लक्सच्या आच्छादनाखाली वितळतो. त्यामुळं वेल्डिंगची प्रोसेस तुम्हाला उघड्या डोळ्याने दिसत नाही, ही पूर्ण झाकलेली असते. याला हिडन पद्धत असं आपण म्हणतो. सबमर्ज आर्क वेल्डिंगमध्ये वापरात येणारी जी फ्लक्स आहे ही कशी आहे, दाणेदार स्वरूपाची आहे, वितळणाऱ्या स्वरूपाची आहे. दाणेदार म्हणजे काय, तुमचा जसा युरिया आहे किंवा मोठ्या कणाच्या स्वरूपात असणारी फ्लक्स आहे. ही जी फ्लक्स आहे ही फ्लक्स हॉपरच्या साहाय्यानं, इथे तुम्हाला सबमर्ज आर्क वेल्डिंग याची आकृती दाखवलेली आहे. जी तुमची फ्लक्स आहे दाणेदार, ही फ्लक्स या हॉपरमध्ये भरली जाते आणि ह्या हॉपरच्या पाईपमधून जॉबवर पाडली जाते. तुमचा जो इलेक्ट्रोड आहे तो बेअर इलेक्ट्रोड असतो, तो गंजू नये म्हणून त्यावर कॉपरचं कोटिंग केलं जातं. हा वायर स्पूलच्या द्वारे म्हणजे एक स्वरूपात वायर स्वरूपच्या द्वारे टॉर्चमधून जॉबवर आणला जातो. हा तुमचा काय आहे, टॉर्च आहे आणि टॉर्चमधून काढलेलं आहे ही वायर स्पूलच्या साहाय्यानं काढलेलं आहे तुमची ज्याला आपण बेअर वायर म्हणतो, ही बेअर वायर आणलेली आहे. म्हणजेच काय, तुमचं स्पूल आहे, जसं आपण सीवूटला स्पूल वापरतो तसं ते मोटर गाईडच्या साहाय्याने फिरवलं जातं आणि जॉबवर पोचवलं जातं. त्यानंतर त्याला करंट सप्लाय केबल आहे. इलेक्ट्रोड गन ही बघितलेली आहे आपण. हे तुमची आर्क आहे, ही डोळ्याला दिसत नाही, म्हणजेच ही दाणेदार फ्लक्स पाडली जाते आणि तुमचा जो बेअर इलेक्ट्रोड आहे, हा बेअर इलेक्ट्रोड तुमच्या फ्लक्सच्या खाली काय करतो, मोल्टन पूल तयार करतो आणि मोल्टन पुलाच्या फ्लक्सच्या खाली मोल्टन पूल हा तुमच्या डोळ्याला दिसत नाही आणि वेल्डिंग केलं जातं. नंतर फ्लक्स वितळते आणि त्या जोडावर काय होते, स्लॅगच्या स्वरूपात राहते. म्हणून हिला हिडन आर्क वेल्डिंग पद्धत असं आपण म्हणतो. ही जी प्रोसेस आहे ही ॲटो आहे किंवा सेमी ॲटो आहे, पूर्णपणे स्वयंचलित किंवा अर्ध स्वयंचलित आहे. आता अर्ध स्वयंचलित म्हणजे याचा जो होल्डर आहे किंवा टॉर्च आहे, हा टॉर्च मॅन्युअलरित्या कंट्रोल केला जातो आणि बाकीची सिस्टीम आहे ही यंत्राद्वारे कंट्रोल केली जाते. यामध्ये तुमचा हा जॉब आहे, हा जॉब मागे पुढे करण्याची सिस्टीम असते. हॉपरमध्ये फ्लक्स पडण्याची सिस्टीम असते. हॉपरमधून फ्लक्स जॉबवर पडण्याची सिस्टीम ऑटोमॅटिकली असते.
वायर स्पूलच्याद्वारे तुम्हाला बेअर इलेक्ट्रोड जॉबवर पोचवण्याची सिस्टीम असते. त्यानंतर दाणेदार फ्लक्स काय होते, वितळते आणि वितळलेल्या मोल्टन पुलाव काय होते, घट्ट होताना एक भाग किंवा दूषित वायूपासून वेल्ड मेटलचं संरक्षण करण्यासाठी या फ्लक्सचा वापर केला जातो. आकृतीत दाखवलेलं आहे प्रत्यक्षात क्रिया कशी केली जाते. SAW याचा अर्थ काय, शॉर्ट फॉर्म सबमर्ज्ड आर्क वेल्डिंग. हे तुमचा बेस मेटल आहे, हा जॉब आहे. तुमची ही काय आहे, फ्लक्स आहे. ही काय आहे, फ्लक्स आहे. कशी फ्लक्स आहे ते दाणेदार आहे, ग्राइंडर ब्लँकेट म्हणजे दाणेदार फ्लक्स आहे. ही फ्लक्स ह्या हॉपरच्या साहाय्याने पाडली जाते जॉबवर. हा तुमचा बेअर इलेक्ट्रोड आहे, कंझ्युमेबल बेअर इलेक्ट्रोड आहे. तो वायर स्पूलच्या साहाय्यानं मोटर ड्राईव्हच्या साहाय्यानं फिरवून जॉबवर पुरवला जातो. हा मोल्टन पूल तयार झालेला आहे. कसला मोल्टन पूल आहे, हा फ्लक्सचा मोल्टन पूल आहे. ह्या मोल्टन पूल काय होतं, तयार होतो मोल्टन पूल स्लॅगचा, म्हणजे वितळते स्लॅग आणि त्याच्या खाली काय होते, तुमचा वेल्ड मेटलचा मोल्टन पूल वितळतो आणि वितळलेला मोल्टन पूल काय होतं, जॉबमध्ये डिपॉझिट होतो. त्यानंतर तुमचा हा स्लॅग आहे, हा स्लॅग घन स्वरूपात येतो. वितळलेला फ्लक्स काय होते, स्लॅगच्या स्वरूपात जॉबवर घट्ट पकडते आणि घट्ट बसते. तुमचं वितळलेलं मेटल पण घट्ट होते आणि त्यानंतर स्लॅग घट्ट त्या वितळल्या मेटलवर बसते. म्हणजे फ्लक्सचं रूपांतर स्लॅगमध्ये होतं आणि ते घट्ट स्वरूपात बसतं. अशा पद्धतीने काय केलं जातं, सबमर्ज्ड आर्क वेल्डिंग पद्धतमध्ये वेल्डिंग केलं जातं. ही वेल्डिंग पद्धत आपल्याला हिडन वेल्डिंग पद्धत म्हणून ओळखली जाते. ही वेल्डिंग पद्धत डोळ्याला दिसत नाही. ही जी वेल्डिंग पद्धत आहे ही फ्लक्सच्या खाली काय केलं जातं, वेल्डिंग केलं जातं. ही वेल्डिंग कसं होतं हे आपण बघू शकत नाही, कारण त्यावर फ्लक्सचा आच्छादन किंवा कोटिंग असतं. सुरुवातीला फ्लक्स वितळते, त्यानंतर खालचा बेस मेटल वितळतो आणि बेस मेटल वितळल्यानंतर काय होतं, ते घट्ट स्वरूपात होतो. त्यानंतर वितळलेली फ्लक्स पण घट्ट स्वरूपात होते आणि स्लॅगमध्ये त्याचं रूपांतर होतं आणि जॉबवर दूषित वायूपासून ढालीसारखं संरक्षण करण्यासाठी त्या फ्लक्सचा वापर केला जातो. प्रत्यक्षात जी वेल्डिंग पद्धत आहे, वेल्डिंग पद्धत मगाशी मी तुम्हाला सांगितलं की ही जी पद्धत आहे ही पूर्ण स्वयंचलित याचा अर्थ काय की यंत्राद्वारे ही पद्धत काय केली जाते, पूर्ण केली जाते. याच्यात माणसाचा काही भाग येत नाही. फक्त वायर स्पूल सेटिंग असेल, करंट सेटिंग असेल, व्होल्टेज सेटिंग असेल आणि तुमचा जॉब सेटिंग असेल. इथं कामे ही काय करावं लागतं, मशीनवर सेट करावी लागते आणि वेल्डिंग हे पूर्णतः ते कंट्रोल पॅनेल किंवा जे मशीन आहे ते पूर्ण कंट्रोल करतं. त्याला आपण पूर्ण स्वयंचलित असं म्हणतो, म्हणजे ॲटो म्हणतो, ॲटो मशीन. आणि अर्ध स्वयंचलित म्हणजे सेमी ॲटो म्हणतो. सेमी ॲटो याचा अर्थ काय, याचं जे वेल्डिंग आहे, याचा जो टॉर्च आहे हा मॅन्युअलरित्या कंट्रोल केला जातो आणि बाकीच्या ज्या सिस्टीम आहेत, व्होल्टेज सेटिंग असेल, करंट सेटिंग असेल, वायर स्पूल सेटिंग असेल, हे पूर्णपणे कंट्रोल ते मशीन किंवा ते यंत्र करतं. त्याला आपण अर्ध स्वयंचलित असं म्हणतो. वेल्डिंग करत असताना जिग फिक्चर असेल किंवा पोझिशनरचा वापर केला जातो. त्यामध्ये जॉब ठेवला जातो आणि वेल्डिंग केला जातो. तुमचं जेव्हा वेल्डिंग होणार आहे तेव्हा वेल्डिंग होत असताना जेव्हा तुमची आर्क स्टार्ट होईल, आर्क स्टार्ट करत असताना त्यामध्ये आर्क स्टार्ट लवकर होण्यासाठी फेरतचे काही तुकडे, त्यानंतर वुडनचे काही तुकडे ठेवले जातात आणि मशीन चालू केलं जातं. बेअर इलेक्ट्रोमधून करंट प्रवाह त्या
ठेवलेल्या मटेरियलमध्ये येतो. त्यामुळे काय होते, आर्क फास्ट स्टार्ट होते आणि तुमची जी आच्छादन केलेली फ्लक्स आहे त्या फ्लक्सच्या खाली मोल्टन पूल तयार होतो. त्यानंतर तुमची फ्लक्स वितळते. मोल्टन पूल जसा घट्ट होतो तसतशी वितळलेली फ्लक्स काय होते, त्या मोल्टन पुलावर स्लॅगच्या स्वरूपात स्थिरते. त्या मोल्टन पुलाचं संरक्षण ढालीसारखं करतं दाणेदार फ्लक्स. यामध्ये प्लेटच्या जाडीनुसार तुमचा बेअर इलेक्ट्रोड, प्लेटच्या थिकनेसनुसार आपण जसा बेअर इलेक्ट्रोड चॉईस करतो त्या बेअर इलेक्ट्रोडच्या डायमीटरनुसार करंट सेटिंग, त्यानंतर व्होल्टेज सेटिंग आपल्याला मॅन्युअलरित्या करावं लागतं. प्रत्यक्षात या मशीनचे कुठले कुठले पार्ट आहेत, कुठले कुठले पार्टचे काय उपयोग आहेत हे आपण बघणार आहोत. इक्विपमेंट्स, साधने, पॉवर सोर्समध्ये याच्यामध्ये मशीनला जो सप्लाय दिला जातो, पॉवर दिली जाते, करंट किंवा विद्युत वहन केलं जातं, त्याला पॉवर सोर्स म्हणतो. इलेक्ट्रो वायर फिटिंग सिस्टीम, तुमचं जे इलेक्ट्रो वायरचं जे रील आहे ते सेटिंग केलं जातं, त्याचं फिडिंग केलं जातं आणि मोटर ड्राईव्हद्वारे ती टॉर्चमधून जॉबपर्यंत आणली जाते. हे काम इलेक्ट्रो वायर फिडिंग सिस्टीमचं आहे. फ्लक्स फिटिंग सिस्टीम म्हणजे फ्लक्स हॉपरमध्ये पडून हॉपरमधील फ्लक्स जॉबवर पडण्याची जी सिस्टीम आहे ही कंट्रोल फ्लक्स फिडिंग सिस्टीमद्वारे केली जाते. ट्रॅव्हल अरेंजमेंट याचा अर्थ काय की तुमचा जॉब किंवा तुमचा जो टॉर्च आहे तो पुढे मागे सरकण्याची जी सिस्टीम आहे ती ट्रॅव्हल अरेंजमेंट या सिस्टीमद्वारे कंट्रोल केली जाते. प्रोसेसिंग कंट्रोल सिस्टीम, पूर्ण जी वेल्डिंग मारण्याची जे पूर्ण सिस्टीम कंट्रोल करण्याचं काम हे प्रोसेस कंट्रोल सिस्टीमचं आहे. आता पॉवर सोर्स, आपल्या जे मशीन आहे त्या मशीनला पॉवर सोर्स AC किंवा DC, मग AC हा ट्रान्सफॉर्मरद्वारे दिला जातो किंवा ट्रान्सफॉर्मरला सप्लाय AC दिला जातो. AC म्हणजे काय, अल्टरनेट करंट. DC म्हणजे काय, डायरेक्ट करंट. DC म्हणजे काय, डायरेक्ट करंट. तर DC हा करंट जनरेटरद्वारे आपल्याला मिळतो किंवा AC-DC रेक्टिफायरपासून मिळतो. जिथं विजेची उपलब्धता नाही तिथं इंजिन, मोटर ड्राईव्ह किंवा डिझेल, पेट्रोल इंजिन याच्या सहाय्याने आपल्याला काय मिळू शकतो, इंजिन जनरेटरद्वारे DC सप्लाय मिळू शकतो. यामध्ये वापरात येणारी जो करंट आहे तो 100% ड्युटी सायकल आहे आणि जो पॉवर सोर्स आहे हा कॉन्स्टंट व्होल्टेज टाईप. परीक्षेला विचारला जाईल की सबमर्ज आर्क वेल्डिंगमध्ये जो पॉवर सोर्स वापरला जातो तो कुठला आहे, तर कॉन्स्टंट व्होल्टेज टाईप आहे. आणि कुठलं मशीन वापरलं जातं, 100% ड्युटी सायकल असलेलं मशीन वापरलं जातं. त्यानंतरचा जो मुद्दा आहे तो वायर फिडिंग सिस्टीम. यामध्ये वायर स्पूलमध्ये वायर गुंडळलेली असते, ते स्पूल मशीनला अडकलं जातं आणि ही वायर मोटर ड्राईव्हद्वारे टॉर्चमधून जॉबवर पुरवण्याचं काम हे वायर फिडिंग सिस्टीम करत असतं. या आकृतीमध्ये तुमचं जे वायर स्पूल आहे हा वायर स्पूल ह्याच्यावर गुंडळलेला आहे. हे मोटर ड्राईव्ह आहे. या मोटर ड्राईव्हमधून तुमच्या टॉर्चकडे काय केलेलं आहे, तुमचं वायर स्पूल नेऊन टॉर्चद्वारे जॉबवर आणलं जातं. मोटर फिरवून वायर स्पूल तुमचं टॉर्चमधून जॉबवर आणलं जातं. त्यानंतर हा जो ट्रॅक आहे या ट्रॅकवरून ह्या ट्रॅकवरून काय केलं जातं, हे मशीन फिरलं जातं.
हे जे मशीन आहे हे ॲडजस्टमेंट केलं जातं. हे ट्रॅव्हल अरेंजमेंट सिस्टीम असं आपण त्याला म्हणतो. ट्रॅव्हल अरेंजमेंट सिस्टीम असं आपण त्याला म्हणतो. नंतर फ्लक्स फिडिंग सिस्टीम. हॉपरमध्ये काय केलं जातं, एक हॉपर असतो आणि हॉपरमधील फ्लक्स पडण्यासाठी कंट्रोल व्हॉल्व्ह असतो. फ्लक्स फिडिंग ट्यूबद्वारे जॉबवर फ्लक्स सोडली जाते. हॉपरमधली जी फ्लक्स आहे जॉबवर पसरण्यासाठी जे कंट्रोल युनिट असतं त्याला फ्लक्स फिडिंग कंट्रोल सिस्टीम असं आपण म्हणतो. ट्रॅव्हल अरेंजमेंट. हे जे ट्रॅव्हल अरेंजमेंट मशीन आहे हे मशीन काय केलं जातं, जॉबवर वेल्डिंग मारत तसं पुढं सरकत जातं. त्याला ट्रॅव्हल अरेंजमेंट सिस्टीम असं आपण म्हणतो. प्रोसेसिंग कंट्रोल युनिट. प्रोसेसिंग कंट्रोल युनिट याचा अर्थ तुमचं वेल्डिंग स्पीड असेल, तुमचं वायर फीडची गती असेल, वेल्डिंग व्होल्टेज असेल, वेल्डिंग गती असेल किंवा वेल्डिंग करंट असेल, याच्यावर नियंत्रण हे प्रोसेस कंट्रोल युनिट ठेवत असतं. त्यानंतर फ्लक्स रिकव्हरी सिस्टीम, ज्याला फ्लक्स जमा करणे असं आपण म्हणतो. म्हणजे वापरात न येणारी फ्लक्स काय केली जाते, जमा केली जाते. व्हॅक्यूम जनरेटिंग युनिटद्वारे ती वापरात न येणारी जी फ्लक्स आहे ती जमा केली जाते आणि परत हॉपरमध्ये टाकली जाते. अशाद्वारे सबमर्ज आर्क वेल्डिंग या सर्व युनिटद्वारे क्रिया पूर्ण केली जाते. आता ह्या युनिटमध्ये जर व्होल्टेज असेल, करंट असेल आणि वेल्डिंग गती असेल, याच्यामध्ये जर बदल झाला तर काय होतं, कामात सुद्धा किंवा वर्कमध्ये सुद्धा काय होतं, बदल होतो. हा बदल कसा होतो, कुठल्या कारणाने होतो हे आपण बघणार आहोत. कामामध्ये खालील घटनेमुळं किंवा खालील युनिटमध्ये किंवा खालील घटकामध्ये जर बदल झाला तर कामामध्ये काय होतं, बदल होतो. तर ते घटक कुठले कुठले आहेत, वेल्डिंग व्होल्टेज, तुमचं वेल्डिंगचं जे स्पीड आहे ते, वेल्डिंग व्होल्टेज जर वाढलं तर काय होते, आर्क लेंथ वाढते आणि तुमचं रेनफोर्समेंट असेल किंवा बीडची रुंदी आहे ती वाढत जाते. वेल्डिंग स्पीड जर काय झालं, कमी झालं तर बीडची रुंदी वाढणार. वेल्डिंग स्पीड जर जास्त झालं तर काय होणार, बीडची रुंदी कमी होणार आहे. करंट जर कमी झाला तर पेनिस्ट्रेशन कमी येणार आहे. पेनिस्ट्रेशन म्हणजे काय, जो खोलीपत्र वितळतो त्याला पेनिस्ट्रेशन असं आपण म्हणतो. आणि करंट कमी असेल तर पेनिस्ट्रेशन कमी येणार आहे. इलेक्ट्रोवायर जर एक्सटेन्शन झालं तर बीडची रुंदी कमी येणार आहे. डेप्थ ऑफ गॅन्युअर फ्लक्सचं जर आवरण जास्त असेल जॉबवर तर काय होणार आहे, वायू बाहेर पडणार नाहीत, त्यामुळं होणारं फ्युजन कमी होणार आहे. त्यानंतर जर फ्लक्सचा थर कसा असेल, उथळ असेल किंवा कमी असेल तर काय होणार, पोरॅसिटी नावाचा दोष निर्माण होणार आहे. याच्यामध्ये जर ह्या वरील 5 घटकांमध्ये जर बदल झाला तर कामामध्ये बदल होणार आहे. प्रत्यक्षात आपण हे 5 घटक आहेत, ह्या 5 घटकांचं काय करूया, निरीक्षण करूया. पहिला घटक जो आहे तो कुठला आहे, वेल्डिंग व्होल्टेज. वेल्डिंग व्होल्टेज जर वाढलं तर काय होतं, आर्क लेंथ वाढतं. आर्क लेंथ म्हणजे काय, तुमचा जॉब आणि इलेक्ट्रोड, बेअर इलेक्ट्रोड असेल किंवा कोटेड इलेक्ट्रोड असेल, कंझ्युमेबल असेल किंवा नॉन कंझ्युमेबल असेल, यामध्ये जो डिस्टन्स असतो त्या डिस्टन्सला आपण काय म्हणतो, आर्क लेंथ असं आपण म्हणतो. आता ही आर्क लेंथ किती ठेवायची हा पण विषय आहे. तुमचा बेअर इलेक्ट्रोडचा जो डायमीटर असेल त्या डायमीटरच्या 8 पट काय ठेवायचे, आर्क लेंथ ठेवायची आहे. हे कशात ठेवायचं आहे, सबमर्ज्ड आर्क वेल्डिंगमध्ये. लक्षात आलं, SMAW सबमर्ज्ड आर्क वेल्डिंग, लक्षात आलं, याच्यामध्ये ठेवायची आहे.
त्यामुळे काय होणार आहे, व्होल्टेज वाढल्यानंतर आर्क लेंथ वाढणार. आर्क लेंथ वाढल्यामुळे काय होणार आहे, तुमची बीडची रुंदी वाढते आणि फ्लक्सचा वापर जास्त होतो. पेनिट्रेशन कमी खोलवर येते. हा काय होतोय, कामातील दोष निर्माण होतो. व्होल्टेज जर वाढलं किंवा कमी झालं तर वेल्डिंग रनमध्ये काय बदल होतो ते आपण बघणार आहोत. व्होल्टेज किती आहे, 32 व्होल्ट आहे. ॲम्पियर किती आहे, करंट किती आहे, 350 ॲम्पियर आहे. तुमचं वेल्डिंग स्पीड कसं राहणार, 0.5 मीटर पर मिनिट राहणार आहे. वेल्डिंग बिगचा आकार कसा येणार, फ्युजनचा येणार आहे. पेनिट्रेशन चांगलं होणार आहे. त्यानंतर 555 ॲम्पियर करंट असेल, 35 व्होल्टेज असेल तर तुमचं वर्क 0.5 मिलीमीटर पर मिनिट होणार आहे. फ्युजन कसं होणार आहे, कमी प्रमाणात येणार आहे, म्हणजे मीडियम असेल. तुमचं जे 550 ॲम्पियर करंट आहे, व्होल्टेज 40 व्होल्टेज आहे आणि तुमचं वेल्डिंग स्पीड मिनटाला 0.5 मीटर आहे. त्यामुळे काय होणार आहे, फ्युजन कमी प्रमाणात येणार आहे. त्यानंतर तुमचं जे करंट आहे, हे करंट काय झालं, कमी जास्त झालं तर काय फरक होतं हे बघा. तुमचा जो करंट आहे तो किती आहे, 350 ॲम्पियर आहे. व्होल्टेज 32 व्होल्ट आहे. होणार काम 0.5 मीटर पर मिनटात होणार आहे, म्हणजे जवळपास 1.5 फूट. 500 ॲम्पियर काय आहे, करंट आहे. याच्यामध्ये काय होणार आहे, जेव्हा फ्युजन होणार नाही बरोबर. 500 ॲम्पियर काय आहे, करंट आहे. 32 व्होल्टेज आहे. 0.5 मीटर पर मिनिट वर्क होणार आहे. मीडियम स्वरूपात काय होणार आहे, फ्युजन येणार आहे. 700 ॲम्पियर काय आहे, करंट आहे. करंट जास्त असल्यामुळे काय होणार आहे, फ्युजन चांगलं होणार आहे. आणि व्होल्टेज 32 व्होल्ट आहे. व्होल्टेजमध्ये काही बदल नाही आहे, फक्त काय झालेलं आहे, तुमचा करंट वाढलेला आहे. लक्षात आलं. आणि इथं व्होल्टेज पण वाढले आणि करंट पण वाढला आहे. ओके. त्यामुळे काय झालं, वर्क होणार आहे 0.5 मीटर पर मिनिट होणार आहे. करंट जर वाढला तर फ्युजन जास्त प्रमाणात होणार आहे. तुमचा जो बेअर इलेक्ट्रो आहे तो वितळण्याचा दर काय होणार आहे, जास्त होणार आहे. वेल्डिंग करंट जर कमी असेल तर फ्युजन योग्य प्रमाणात होणार नाही. आणि वेल्डिंग करंट जर जास्त असेल तर काय होणार आहे, फ्युजन जास्त प्रमाणात होणार आहे किंवा पेनिट्रेशन जास्त प्रमाणात येणार आहे. आता वायर डायमीटर म्हणजे इलेक्ट्रोडचा जो डायमीटर आहे तो किती आहे, त्यासाठी करंट सेटिंग किती आहे ते बघायचं आहे ॲम्पियरमध्ये. परीक्षेसाठी विचारेल करंटचं एकक काय, ॲम्पियर. त्यानंतर दाबाचं एकक काय, व्होल्ट. रजिस्ट्रेशनचं एकक काय, ओहम. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे, उत्तर देता आली पाहिजे. वायरचा डायमीटर किती आहे, 2.4 mm आहे. करंट सेटिंग 230 ते 700 ॲम्पियर. वायरचा डायमीटर 3.2 आहे. करंट 300 ते 900 ॲम्पियर. वायरचा डायमीटर 5 मिलीमीटर आहे. करंट ॲम्पियरमध्ये 480 ते 1100 ॲम्पियर आहे. वायरचा डायमीटर 6.3 मिलीमीटर आहे. करंट 700 ते 1600 ॲम्पियर आहे. आता करंट जर वाढला तर काय बदल होतो किंवा काय स्पीड होतं ते आपण बघणार आहोत. करंट 350 ॲम्पियर आहे. व्होल्ट 32 आहे. होणारं वर्क कसं होणार आहे, 0.5 मीटर पर मिनिटाला होणार आहे. फ्युजन चांगल्या प्रमाणात येणार आहे. करंट 500 ॲम्पियर आहे. व्होल्टेज 35 व्होल्ट आहे. होणारं वर्क 0.5 मिलीमीटर पर मिनिट आहे. फ्युजन मिडियम येणार आहे. त्यानंतर 550 ॲम्पियर करंट आहे. व्होल्टेज 40 आहे. 0.5 मिलीमीटर पर मिनिट वर्क होणार आहे. फ्युजन काय होणार आहे किंवा पेनिट्रेशन कमी येणार आहे. त्यानंतर वेल्डिंग स्पीड जर वाढलं तर काय होणार आहे, तुमचा बीडचा आकार कमी होणार आहे. वेल्डिंग स्पीड जर कमी असेल तर काय होणार आहे, जेव्हा पेनिट्रेशन किंवा फ्युजन होऊन पेनिट्रेशन जास्त प्रमाणात होणार आहे. त्यामुळं वेल्डिंग स्पीड
कमी जास्त झालं तर जॉबवर काय होणार आहे, बदल होणार आहे. त्यानंतर आपल्याला जे बघायचं आहे ते चौथा मुद्दा इलेक्ट्रो वायर एक्सटेन्शन. म्हणजे इलेक्ट्रो वायर एक्सटेन्शन म्हणजे काय, तुमचा इलेक्ट्रो नोझलच्या बाहेर किती असावा याला आपण इलेक्ट्रो वायर एक्सटेन्शन असं आपण म्हणतो. इलेक्ट्रो वायर एक्सटेन्शन हे तुमचा इलेक्ट्रोचा जो डायमीटर आहे त्याच्या 8 पट असावे. हे जर जास्त असेल तर तुमचं बीड कसं होणार आहे, हेवी होणार आहे, म्हणजे बीडचा आकार जास्त होणार आहे. त्यानंतर पाचवा मुद्दा आहे तो ग्रॅन्युलर फ्लक्स खोली, डिप्थ ऑफ ग्रॅन्युलर फ्लक्स. फ्लक्सची खोली जर जास्त असेल तर गॅसेस बाहेर निघत नाही, त्यामुळं वेल्ड बीड तुमचं एकसारखं येत नाही. जर गॅन्युलर याचा अर्थ दाणेदार फ्लक्स मराठीत. ही जर फ्लक्स दाणेदार असेल आणि त्याचा थर कसा आहे, उथळ आहे, कमी आहे, तर काय होणार आहे, त्यामध्ये गॅसेस जाऊन पोरॅसिटी हा दोष निर्माण होणार आहे. म्हणून फ्लक्सची खोली ही 25 मिलीमीटर वर असावी, जवळपास 1 इंच या दरम्यान का असावी, फ्लक्सची खोली असावी. त्यामुळे काय होते, वेल्डिंग बीड चांगलं येतं. तुम्हाला परीक्षेला विचारलं जाईल फ्लक्सची खोली किती असावी, तर 25 मिलीमीटर पर्यंत खोली असावी, त्यामुळं वेल्ड बीड चांगलं येतं. आता फ्लक्सचं काम काय आहे, फ्लक्स या धड्यामध्ये आपण बघितलेलं आहे फ्लक्सचं वर्क. तर फ्लक्सचं काय काम आहे, ढालीसारखं दूषित वायूपासून ढालीसारखं संरक्षण करणं वेल्ड मेटलचं. त्यानंतर निर्माण होणारे दूषित वायू आहेत त्यापासून वेल्ड मेटलचं धारीसारखं संरक्षण करणं. थंड होत असताना फ्लक्स विजेचं वहन करत नाही, परंतु वितळत असताना विजेचं वहन केलं जातं. तसेच दाणेदार फ्लक्समुळे काय होतं, मेटलचं डिपॉझिशन जास्त प्रमाणात होतं, खोलवर पेनेस्ट्रेशन येतं. यामुळे आपण सबमर्ज्ड आर्क वेल्डिंग करत असताना ग्रॅन्युअल फ्लक्स वापरतो. आता इलेक्ट्रोड, आपण जो सबमर्ज्ड आर्क वेल्डिंगमध्ये वापरणारा इलेक्ट्रोड, मगाशी मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलं, हा इलेक्ट्रोड कसा आहे, बेअर आहे. बेअर या शब्दाचा अर्थ याच्यावर कुठल्याही प्रकारचं फ्लक्सचं कोटिंग नसतं, त्याला बेअर इलेक्ट्रोड किंवा कोअर इलेक्ट्रोड असं आपण म्हणतो. हो बेअर इलेक्ट्रोडला कॉपरचं कोटिंग केलं जातं गंजू नये म्हणून. आणि हा इलेक्ट्रोड रीळमध्ये उपलब्ध असतो किंवा स्पूलमध्ये उपलब्ध असतो. याचा व्यास 2 ते 12 डायमीटरमध्ये उपलब्ध आहे. स्टँडर्ड रीळमध्ये हा जो डायमीटर आहे 2 ते 12 मिलीमीटर पर्यंत उपलब्ध आहे. एज प्रिपरेशन 25 मिलीमीटरपेक्षा प्लेटची जाडी जास्त असेल तर त्याला डबल व्ही किंवा सिंगल यू किंवा डबल यू एज प्रिपरेशन करावं. प्लेटची जाडी 20 ते 16 मिलीमीटरपर्यंत असेल तर त्याला डबल व्ही एज प्रिपरेशन करावं. टी किंवा लॅप जॉईंट फ्लॅट पोझिशनमध्ये वेल्डिंग करावं. 16 मिलीमीटरपेक्षा जास्त प्लेटची जाडी असेल तर टी जॉईन करत असताना प्लेटच्या वरच्या बाजूच्या प्लेटला काय करा, टी जॉईन वेल्डिंग करत असताना काय करा, अशा प्रकारचं 45 डिग्रीमध्ये काय करा, बेव्हिल करा. हा जो बेव्हिल आहे हा अँगल हा 45 डिग्रीचा आहे. अशा प्रकारे काय करा, बेव्हिलिंग करा. त्यामुळे काय होणार आहे, जास्तीत जास्त मेटल डिपॉझिट होणार आहे, जास्तीत जास्त पेनेस्ट्रेशन येणार आहे, जोडामध्ये ताकद येणार आहे, 100% जॉब तुमचा मजबूत होणार आहे.
त्यानंतर आर्क स्ट्राईक. आर्क स्ट्राईक फ्लक्सच्या आवरणाखाली तुमचा जो इलेक्ट्रोड असतो, बेअर इलेक्ट्रोड, आर्क स्ट्राईक करण्यासाठी इलेक्ट्रोडच्या खालच्या बाजूला स्टील वूड, आयर्न पावडर यासारखे घटक ठेवले जातात. यामुळे काय केले जाते, आर्क स्ट्राईक केली जाते. तुमचं जे इलेक्ट्रोड आहे त्यामधून विद्युत प्रवाह वाहला जातो आणि स्टील वूड आणि आयर्न पावडर पेट घेतात आणि आर्क स्ट्राईक केला जातो. त्यामुळं फास्टमध्ये किंवा स्पीडली तुमचा इलेक्ट्रोड वितळला जातो जॉबमध्ये. जॉब तुमचा वेल्डिंग मारण्याच्या अगोदर एज प्रिपरेशन केला असेल तर जॉब स्वच्छ करून घ्या. हॉपरमध्ये फ्लक्स भरले आहे का नाही ते चेक करा. वेल्डिंग हेडवर इलेक्ट्रोड बसवा. वेल्डिंग व्होल्टेज करंट किंवा वेल्डिंगची गती सेट करा. त्यानंतर मशीन किंवा तुमच्या वेल्डिंगच्या सुरुवात करत असताना प्लेट ऑन प्लेट ऑफ या पद्धतीचा वापर करून वेल्डिंग चालू करा. त्यानुसार फ्लक्सचं जे आच्छादन आहे किंवा जे आवरण आहे ते 25 मिलीमीटर ठेवा आणि वेल्डिंगला सुरुवात करा. त्यामुळे तुमचं वेल्डिंग काय होईल, चांगले होईल. त्यानंतर वेल्ड करणारे धातू, सबमर्ज्ड आर्क वेल्डिंग, ज्याला आपण SAW म्हणतो, सबमर्ज्ड आर्क वेल्डिंग SAW. यामध्ये वेल्डिंग करणारं जे धातू आहे ते रॉट आयर्न आहे, लो कार्बन स्टील आहे, लो अलाव स्टील आहे, हाय अँड मिडियम कार्बन स्टील आहे, हाय अलाव स्टील आहे आणि स्टेनलेस स्टील SS हे धातू काय केले जातात, वेल्डिंग केले जातात. फायदे, ॲडव्हान्टेज, उच्च दर्जाचा जोड तयार होतो. मेटल डिपॉझिट दर व गती जास्त असते. मेटल डिपॉझिट आणि गती जास्त असते. चांगली वेल्ड बीट तयार होते. चांगली काय होते, वेल्ड बीट तयार होते. स्पॅटर लॉस होत नाही. आर्क फ्लॅश होत नाही. संरक्षण कपडे वापरावे लागत नाही, कारण ही कशी आहे पद्धत, हिडन आहे, ही डोळ्यांना दिसत नाही. फ्लक्सच्या आच्छादनाखाली ही क्रिया चालू असते. पूर्णपणे इलेक्ट्रोडचा वापर होतो. ही जी पद्धत आहे ही स्वयंचलित किंवा अर्धस्वयंचलित आहे. यामध्ये होणारं वेल्डिंग हे जास्त फ्युजन झाल्यामुळं जोड कसा होतो, मजबूत तयार होतो. या धड्यामध्ये आपण SAW सबमर्ज्ड आर्क वेल्डिंग कसं करायचं हे बघितलेलं आहे. SMAW म्हणजे शिल्डेड मेटल आर्क वेल्डिंग आणि SAW म्हणजे काय, सबमर्ज्ड आर्क वेल्डिंग. फरक लक्षात ठेवा. ही अत्याधुनिक पद्धत आहे, ही हिडन पद्धत आहे, ही स्वयंचलित किंवा अर्धस्वयंचलित आहे, ॲटो किंवा सेमी ॲटो आहे. याचा वापर, याचे फायदे आपण बघितलेलं आहे. धन्यवाद.